कदम परिवारातील आधारवड व श्री कैलासराव कदम, प्रकाशराव कदम, विकासराव कदम, मुलगी शीला यांच्या मातोश्री आणि श्री रमेशराव बोरसे, श्री देवीदासराव बोरसे यांच्या भगिनी शकुंतला किसनराव कदम उर्फ बेबी अक्का यांचा 75वा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला। या प्रसंगी बंधू रमेशराव बोरसे, बहीण मंगलताई, उषाताई, सुरेखाताई, सुना आशा कदम, सारिका कदम, गायत्री कदम, नाथसून स्नेहल, नातू निखिल, ओम, वेदांत, सार्थक यांनी व बंधू रमेशराव बोरसे यांनी अक्का व आजीविषयी मनोगत व्यक्त केले। आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार। अग तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। चिंतन सोहळा 75 वर्ष अगदी आनंदात निर्विघ्नपणे अतिशय तंदुरुस्त तब्येतीमध्ये मावशीने पार केली। यामध्ये मावशींचं भाग्य तर आहेच, परंतु त्यांची जी 3 मुले असेल, मुलगी असेल, 2 भाऊ असेल, बहिणी असतील, सर्व नातेवाईक असेल, सर्व नातेवाईकांनी अतिशय सुंदररित्या आईला जपलेला आहे आणि आईने सर्व परिवार हा एकत्र ठेवण्याचं काम आमच्या या मावशीने जपलेलं आहे। या बरेच वर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तशा राहणेमाळ्यामध्ये आम्ही आईकडे बघतो। आई त्यावेळेसही तशाच होत्या आणि आजही तसाच हसतमुख चेहरा आणि सतत तंदुरुस्त तब्येत ठेवून साजरा करतोय। आणि लहानपणापासून सांभाळलेलं म्हणजे आजीने मला अनेक अनुभव भेटतील बघायला आजीमुळं, की आयुष्यात कसं जगायचं, कोणत्या माणसापासून लांब राहायचं, कोणत्या माणूस कसं धडा शिकवतात, ते सगळं आजीपासून शिकणारे। पुन्हा एकदा आजीला हॅपी बर्थडे।
तो असा आहे, आमची आई रागवलेली आहे की शांत आहे हे मी कसं तिथं ओळखतो का जेव्हा आम्ही घरामध्ये येतो त्यावेळेस जर आईची नजर अशी टाईट असली तर समजायचं आई नाराज आहे. आईची नजर जर टाईट नसली तर आई समजून घ्यायचं का आपल्या काही चुकेल नाही. आपल्या काही चुकेल असत आई लगेच नजरेत पाहत असती. आमची आईची नजर हेच आमचं चुकलं का नाही चुकलं त्याच्यावर आम्हाला कळून जातं. आजही आमच्या आईचा धाका आम्हाला तिच्या नजरेत दिसतो. ती शब्दाने कधीच काय बोलत नाही, तू असं केलं तसं केलं, असा वागला तसं वागला असं कधीच ती बोलत नाही. फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आईची नजर टाईट दिसली का समजायचं आपल्या काहीतरी चुकले, आईला आपल्या बाबतीत काहीतरी कळेल त्याच्या नजरेतून कळतं आम्हाला तिच्यावर. अशा आमच्या आईला शतशप्राला. मोठी बहीण माझी शकुंतला, मी तिची 4 नंबरची बहीण. खरं सांगायचं म्हटलं म्हणजे आम्ही 4 बहिणी 2 भाऊ. आम्ही म्हणजे आमच्या आई वडील वारून बरेच वर्ष झाले, पण मला बहिणींनी कधीच असं हे आठवण आई वडिलांची काढून दिली नाही. ही एक बहीण म्हणजे एक प्रकारची आईच माझी कोणतेही जरी प्रॉब्लेम आले तिला जर सांगितलं अक्का बघ ना ग असं झालं तसं झालं, तिने त्याच्यावर असं एकदम म्हणजे आपल्याला तरी त्याचं टेन्शन येईल का असं आहे तसं आहे काय करायचं का, असं ती एकदम सोप्यामध्ये ते त्याचा एकदम प्रश्न सोडवायचे. आणि मग त्या मला पटायचं तिचं खरं अक्का सांगते तेच बरोबर आहे. तिचं काही सांगण्याची चुकी नाही, ती सांगते त्यांनी सहज ते प्रश्न सुटले अख्ख्या संसारामध्ये. माझी आई काही माझं लग्न झालं 2 वर्षानंतर ती वाढली, त्याच्यानंतर वडील वाढले. आणि मला यांचं सहभाग मला खूप मोठ्या याच्यातून मी संसारात निघत गेली, पण मला यांचा खूप आधार होता आणि अजूनही बहिणींचा आधार भावांचा आधार आहे. एवढे शब्द बोलून मी धन्यवाद. 75वा वाढदिवस अमृत महोत्सव साजरा अचानक आम्ही काल म्हणजे 8 दिवसापासून ठरलं होतं करायचा म्हणून करायचा, तर आज योग आलेला आहे. तर आमच्या आईच्या विषयी सांगायचं म्हणजे खूप काही आहे, परंतु तिचं आमच्यावर इतकी माया आणि प्रेम आहे लहानपणापासून बाबा. तिला आजार पण आतापर्यंत नाहीच आहे. आम्हाला आजार पण येऊन गेले पण तिला नाही आहे. 75 वर्षांनी एकदम निरोगी काढलेले. तिला आतापर्यंत दवाखाना माहीत नाही काही नाही. तिच्या तिन्ही मुलांवर मुलींवर नातांवर खूप प्रेम आहे. ते कोणाविषयी बोलताना ते एकदम प्रेमाने बोलणार, दादा भाऊ. आता इथं बी आम्ही आल्यापासून इथं तिने आसपास परिसरामध्ये आम्ही केलंय, सगळ्यांशी ओळख केली आहे. भाऊ दादा या चहा प्या पाणी प्या घरामध्ये बोलून घेणार प्रत्येकाला. असं तिने तिथं ते स्वभाव होता त्याचा असं. आणि इथून पुढं तिचं आयुष्य सुख समाधानाचं भरभराटीत जावं. आता आपण अशी त्याच्यापेक्षा डबल 100वी इथं साजरी करू पुढच्या वेळेस, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यानंतर आजीच्या बहीण. नमस्कार. आज शकुंतला किसनराव कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा ठेवलेला आहे, त्यानिमित्ताने मी 2 शब्द बोलत आहे. तर लग्न झाल्यापासून मला आत्यांचं एवढं म्हणजे अभिमान आहे की त्यांनी कधी आम्हाला स्त्रियांप्रमाणे वागवलेलं नाही, त्यांनी मुलीप्रमाणेच वागवलेलं आहे लग्न झाल्यापासून. आणि एवढं 2 शब्द बोलते आणि पुढचं आयुष्य पुढचं आयुष्य 100 यावं म्हणून बड्डे करू. सर्वप्रथम आजीसाठी एवढं काही आहे की शब्दात नाही मांडू शकत. आता जेवढे जण बोलले तेवढं तुम्ही ऐकलंच, ते खरंच आहे. आम्ही पण लहानपणापासून पाहत आलोय. एवढंच सांगायचं इच्छुक की आजी म्हणजे आमची आत्तापर्यंत सर्वात मोठी लपवलेली शक्ती आहे. ती आत्ता म्हणजे आम्ही अनुभवताच आलोय लहानपणापासून आणि यापुढे अनुभव खूप काळ. धन्यवाद. आज आपण ज्या प्रेमळ आणि मजबूत स्त्रीचा 75वा वाढदिवस करतोय, ती आजी म्हणजे आपल्या कुटुंबाची खरी ताकद आहे. आजी तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन
कायम आमच्या सगळ्यांना प्रेरणा देत राहू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दोन शब्दात किंवा 5 मिनिटात सांगावा असा जीवनपट आजीचा नाही. आजपर्यंत आजीने सर्वांचा जो सांभाळ केला, तिचे 4 मुलं, तसेच मला एक 5वा मुलगा म्हणून लहानपणापासून तिने समजावलं, शिकवलं आणि तिच्या जीवनाचा जीवनपट बघता बघता तिच्या बऱ्याचशा गोष्टीमधून आम्ही शिकत घडत गेलो. एवढंच बोलेल, तिला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तिने आतापर्यंत जो खडतर प्रवास केला आहे तो आता आमच्या साथीने आणि साक्षीने आम्ही याच्या पुढेही एकदम आनंदात आणि सुखात ऐश्वर्यात नेण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वजण इथे आलात, तुमचे मनापासून आभार. शंकरराव मंडळ, राहणार वैजापूर. मी मंगलताईचा मुलगा. तर मला असं आठवतं 1995 ते 2005 या कालावधीमध्ये आमची परिस्थिती नाजूक होती. त्यावेळेस मावशीने शिक्षणासाठी मला तिच्याकडे आणलं. त्यावेळेस मावशीने बिडा बांधून त्यांच्या 4 मुलांचे शिक्षण चालू ठेवले आणि त्याचबरोबर मी, दत्ता वाघ, संदीप वाघ अशा बहिणींच्या मुलांनाही मावशीनं शिकवलं. तर मी 7वीला पुस्तकात वाचलं होतं माय मरो आणि मावशी जगो, पण मी साक्षात ते अनुभवलं आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले. गावातले पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, समस्त राहणीमानातले सगळे जमले. आज इतका अभिमान वाटतो की आमची बहीण, आई वडील आम्हाला आठवण दिली नाही. तिने सगळं लहानपणी सगळ्यांना मार्गदर्शन दिलं. आतापर्यंत तिने सगळं एकत्र कुटुंब सांभाळलं. आई वडील होते तोपर्यंत त्यांचा पण थोडाफार सगळं जे भोत त्रास होत होता त्यांना तिने ते सांभाळलं. आम्हाला पण नाही आलं तरी आमच्या आठवणीची कधी काय ती बोलून घ्यायची. सगळ्यांना जीव लावला तिने, तरी तिचे समाधानाने 75 वर्ष चांगले गेले. सुना बिना पण चांगल्या होत्या. आमचे भाऊ भावजाई सगळा परिवार चांगलाच आहे. 4 बहिणी, 2 भाऊ, 2 भावजाया, बहिणी सगळ्या. तर तिचे एवढे दिवस चांगले गेले, मग पुढचे चांगले सुखा समाधानाचे जाऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. अक्काला आमच्या हॅपी बर्थडे. पंतूपर्यंत मोठ्यापर्यंत तिचं अजूनही तिला अजून पुढं बऱ्याच काही गोष्टी पाहण्यासाठी तिला देव अजून तिचं आयुष्य वाढवणार आहेच. मला तिच्या या सर्व कष्टांनी केलेल्या कामामधून तिच्यामध्ये मला सिंधुताई सपकाळ, बहिणाबाई चौधरी यांच्यासारखं तिच्यामध्ये मला प्रतिमा दिसते. तर तिने खरोखर फार त्याग करून स्वतः मान अपमान सहन करून आम्हाला सांभाळणं आहे, आम्हाला समजून सांगितलंय, आम्हाला चांगल्या हुद्द्यापर्यंत, चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचवलंय. तर अशा या आमच्या बहिणीचा उत्साह सोहळा पाहून खरोखर त्याच्यामुळे मला भारावल्यासारखं वाटतंय. आणि यापुढेही तिची 100कडे वाटचाल सुरू हो चांगल्या प्रकारे अशी इच्छा बाळगून मी तिला उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे, भरभराटीचे, समृद्धीचे जावो अशी सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. उपस्थित सर्व माझे आप्तेष्ट, सर्व नातेवाईक आणि गावातील सर्व ग्रामस्थ, आजचा हा माझ्या बहिणीचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव सोहळा हा आपल्या उपस्थितीत पार पडत आहे. हा कार्यक्रम पाहून मी खरोखर अतिशय भारावून गेलो आहे. कारण की आमच्या बोरसे परिवारामध्ये मला 4 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ असे 6 जण आम्ही आहोत. त्यामध्ये माझी ही बहीण आज ही सत्कार मूर्ती आहे, ती बहीण आज 75 वर्ष पूर्ण करत आहे. ते पण एकदम अत्यंत चांगल्या सुस्थितीत. आमच्या परिवारामध्ये हे पहिलेच तिचा रेकॉर्ड आहे आणि ती एक आम्हाला अभिमानाची बाब आहे. तिच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला आठवतं मी शालेय शिक्षण घेत असल्यापासून सुट्टीमध्ये कायम तिच्याकडे असायचो. वडगाव लांडगा येथे राहत होती ती.
तर तिने मला लहानपणापासून आठवत तसं तिने तिच्या जीवनामध्ये फार स्ट्रगल, फार झगडलं, हे केलेलं आहे, कष्ट केलेले आहे तिने. बिड्या बांधण्यापासून तर अनेक विविध कामे करून तिने आमच्या दाजींना जरा दारूचं व्यसन होतं, तर त्या अवस्थेमध्ये तिने तिचे तिन्ही मुले, एक मुलगी, सगळ्यांचं शिक्षण पाणी, सगळे आमचे नातेवाईक सगळ्यांना तिने एकदम जोपासलं सगळ्यांना. आणि आमच्यामध्ये एक प्रकारे ती सगळ्यात आमचा सगळ्यात मोठा भाऊच होता. तिचं स्वतःचं कुटुंब बघून आमच्याकडे सगळ्यांकडे लक्ष द्यायची. आमच्या माझ्या तिन्ही बहिणी, आम्ही दोघं भाऊ, सगळ्यांना मार्गदर्शन करायची. तिचं ते वागण्याचं सगळ्यांना एकी कसं राहील तिने अजूनपर्यंत आम्हाला बांधून ठेवलेलं आहे. अजूनही आमच्या सगळ्यांना प्रत्येक काही ना काही कारणास्तव कशा ना कशा गोष्टी कोणतंही असलं तरी आम्हाला ती मार्गदर्शन करणार. तिने अजूनपर्यंत आम्हाला बांधून ठेवलंय. आणि तिच्या एक प्रकारे आमचं वृक्षच आहे. तिच्यामध्ये इतकं ती सहनशीलता, सगळ्यांना समजून घेण्याची क्षमता, सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. तिने अजूनही आम्हाला कोणामध्ये अंतर पाहिलं तर त्यांचं अतिशय मोठं असं कुटुंब आहे. 3 मुलं, 3 सुना, मुलगी, तिचा मुलगा निखिल, त्याला सुद्धा अगदी छोटा असल्यापासून मोठा केला, शिकवला. आज तोही चांगल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये आहे. त्यांचे 2 भाऊ, 3 बहिणी. आता माझं प्रत्येकाशी जवळून संबंध आलेला आहे. अतिशय प्रेमळ असं हे सर्व कुटुंब आहे त्यांचं. आणि आजही या 75 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा सर्व भावांचं आणि बहिणींना सुद्धा या मावशीचंच मार्गदर्शन असतं. आणि इथून पुढेही सर्वांना त्यांचं मार्गदर्शन मिळत राहू अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. मावशींना इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्य संपन्न असं जावं अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो. माझ्या मोकळ कुटुंबियातर्फे मी मावशींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आमच्या मावशी शकुंतला किसनराव कदम यांनी आज 75 वर्ष पूर्ण केलेले आहे. आज आपण या ठिकाणी त्यांचा अमृत महोत्सव साजरा करतोय. या आमच्या मावशीचं योगदान, त्यांचा संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. त्यांची 3 मुलं, 1 मुलगी, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. शिक्षण देऊनच फक्त भागतं असं नाही, तर त्यांनी त्या 3ही मुलांवर आणि मुलीवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आज हे 3ही मुलं, त्यांच्या 3ही सुना, नातवंड, नाती या संस्कारामुळं त्यांच्या जीवनामध्ये आम्ही यशस्वी झालेले बघतो. या मावशींना मी अगदी त्यांच्या जवळच राहत होतो. अगदी घरोब्याचे संबंध होते. पण मला त्यांच्या घरामध्ये कधीही सुनाचं आणि सासूचं भांडण झालेलं मी पाहिलेलं नाहीये. 3ही सुनांना आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि अतिशय आनंदाने एकत्र कुटुंब. नाहीतर आज आपण बघतो समाजामध्ये की लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षातच वेगळे निघतात. पण गेली अनेक वर्ष या मावशीच्या हुशारीनं, चतुराईनं आणि सर्वांना आपलं करणं, आपलं मानणं, मुलीप्रमाणे मानणं, आणि अशा प्रकारे ते आजही एकत्र आहेत. त्यांचा जर इतिहास पाहिला तर अक्षरशः अतिशय संघर्षमय जीवन जगलेले आहे. बिड्या बांधून त्यांनी या 3ही मुलांना. झालं का मोकळ सर? 2 शब्द.
आज गंगाभागीरथी शकुंतला किसनराव कदम यांचा 75वा वाढदिवस साजरा करताना सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मुले, सुना, नातवंडे असा कदम परिवारामध्ये साधारणपणे 18 सदस्यांचा परिवार आहे. आजी शकुंतला यांचे माहेर बोरसे परिवारातील स्वर्गीय लक्ष्मणराव बोरसे व कलावती बोरसे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या, त्या बोरसे परिवारातील तसेच बोरसे परिवारातील मंगलताई मंडळ, सौ उषाताई वाघ, सौ सुरेखाताई कदम, श्री रमेशराव बोरसे, श्री देवीदास बोरसे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी, बोरसे परिवारातून वडगाव लांडगा येथे कदम परिवारामध्ये स्वर्गीय किसनराव कदम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना 3 अपत्य, 4 अपत्य, 3 मुले व 1 मुलगी असा संसार रूपी वेल. मोठा मुलगा श्री कैलास किसन कदम, प्रकाश किसन कदम, विकास किसन कदम व मुलगी शीला उर्फ आमची प्रेमाने आम्ही बालिताई म्हणतो. विडी व्यवसाय करून मुलांचे शिक्षण, संगोपन आजींनी केले. पतींच्या निधनानंतर मुलांचे शिक्षण, संगोपन, लग्न, भावांची लग्न हा फार मोठा असा अनुभव आजींनी यशस्वीपणे पार पाडला. आज आजीचे भाऊ रमेश बोरसे व देवीदास बोरसे, भाऊजाई विद्या बोरसे, सोनाली व बहिणी मंगल, उषा, सुरेखा यांच्या विशेष सहकार्याने त्या इथपर्यंत पोहोचल्या. आज शकुंतला आजी उर्फ त्यांना त्यांचे बंधू बेबी अक्का असे म्हणतात, यांचा फार मोठा परिवार आहे. मोठा मुलगा कैलास, प्रकाश, विकास, मुलगी शीला, सुना आशा, सारिका आणि गायत्री या आजींना मनापासून जीव लावतात. त्याचप्रमाणे आजींची नातवंडे निखिल, नातसून स्नेहल, नातू ओम, वेदांत, सार्थक, नाती सोनाली, रुपाली, पूजा, देवयानी, धनश्री असा फार मोठा नातवंडांचाही परिवार आजी सोबत आहे. तरी आजींना आजच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा, सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो.